या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 18 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतो। सर्वात प्रथम पहिल्या नॉलेज चेकला आपण जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय। पहिला प्रश्न आहे, प्रिंट व्ह्यू ऑप्शन टॅबवर उपलब्ध रिकाम्या जागेवर उपलब्ध असतो, तर हा फाईल मेनूवर उपलब्ध असतो। ब्लँक शीट कसा ओपन करायचा, तर फाईल टॅबवर जायचं, न्यूवर जायचं, ब्लँक शीटवर क्लिक करायचं। आपण डॉक्युमेंट कसे सेव्ह कराल, योग्य टॅबवर क्लिक करायचं आपल्याला, तर आपल्याला फाईलवर गेल्यावर डॉक्युमेंट सेव्ह करता येतं। आपण डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकतो, अगदी बरोबर। पुढील काही कोणते पेज साईज मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये उपलब्ध नसतात, A2 उपलब्ध नसतं। पहिले नॉलेज चेक झाल्याच्या नंतर होम टॅब मध्ये आपण दुसऱ्या नॉलेज चेकला क्लिक करतोय। खूप छान, दुसरं नॉलेज चेक आपण घेतोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय। फॉर्मॅटिंग क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडणार, एडिटिंग ग्रुप्स आपल्याला निवडू शकतो। रॅप टेक्स्ट असे एक फीचर आहे जे सर्व इन्फॉर्मेशन एका सेलमध्ये रिकामी जागा जरी सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात असली तरी दाखवते। नंबर फॉर्मॅट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट सेल्समध्ये रिकामी जागा टॅबवर क्लिक करा, नंबरवर क्लिक करणे। टेक्स्टच्या फॉन्टची साईज चेंज करण्यासाठी आपण होम आणि फॉन्टच्या ग्रुपवर क्लिक करणं गरजेचं आहे। आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ट स्टाईल अप्लाय करायचे, आपण कोणत्या स्टेप्स घ्याल, तर आपण होम, अलाइन, मर्ज आणि सेंटर घेणार। 5 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं, सॉरी। दुसरं नॉलेज चेक झालंय, आपण तिसऱ्या नॉलेज चेकला क्लिक करतोय। 2 प्रश्न यामध्ये, या इमेजमध्ये UDI चे कोणते फीचर सर्वात चांगले दाखवण्यात आले आहे, तर टेक्स्ट म्युझिक जनरेशन। UDI ने युजर्सना काय करू देते, तर टेक्स्ट प्रॉम्प्ट मधून गाणे जनरेट करणे। चौथ्या नॉलेज चेकला आपण जातोय, स्टार्ट बटनावर क्लिक करतोय। विद्यार्थ्यांना कोकोड नोट वापरण्याचा मुख्य उपयोग कोणता आहे, तर हे लेक्चर ट्रान्सक्राइब करते आणि स्टडी मटेरियल तयार करते। शिकण्यामध्ये चांगल्या प्रकारे सातत्य राखण्यासाठी कोकोनट AI कशा पद्धतीने वापरलं जातं, तर पर्सनलाइज ऑडिओ फ्लॅश कार्ड्स तयार करून। सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय, पहिल्या प्रश्नाला आपण क्लिक करतोय। टेबलचे हेडिंग महत्त्वाचे, त्यामुळे टेबल असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते। आता निवडलेल्या हेडिंगला बॉर्डरची बाहेर थिक बॉर्डर अप्लाय करायची। बॉर्डरला जायचंय तुम्हाला, या ठिकाणी थिक आउटसाइड बॉर्डर दिसते, त्यावरती क्लिक करायचंय। पहिला प्रश्न सॉल्व्ह होईल। सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे आपण जातोय। पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंटचं फॉर्मॅटिंग तसेच ठेवतो म्हणून दिलेलं एक्सेलचं शीट पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करायचंय। फाईलला जायचंय तुम्हाला, एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचंय, क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसला क्लिक करायचंय आणि पब्लिश बटनावरती क्लिक करायचं। सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेल्या डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते। मूळ डॉक्युमेंट तसेच राहते। सेव्ह ॲज वापरून दिलेल्या दस्तऐवजाला ब्राउज प्रोजेक्ट फाईल तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करायची। फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, याचं लिंक ब्राउजवर दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचंय, सेव्ह बटनावर क्लिक करायचं। तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी आणि ते उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता, म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर देऊन हायलाइट करावं लागते। कसं हायलाइट करायचंय, तर इथं हायलाइट कलरला जायचंय आणि ग्रीन कलरला क्लिक करायचंय। एंड करतोय आपण, सेल पाथ लर्निंग वर जाऊ। पहिला प्रश्न सेल पाथ मधला, फाईल मेनू मध्ये इन्फो सेक्शन काय प्रोव्हाइड करतं, वर्कशीटची प्रॉपर्टीज। तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे, फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरले ते ओळखण्यास मदत करते। कंट्रोल S ना फाईल सेव्ह। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय, तर 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे। MS वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध नसलेले सर्व पर्याय आपल्याला ओळखायचे, तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन B निवडायचा आहे। एक्झाम एंड करतोय आपण, गाईड डू इट युअर सेल्फ पासून जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय। पहिला प्रश्न, दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये कोणतेही 2 सेल सिलेक्ट करा, मर्ज ॲक्रोचा वापर करून मर्ज करा। साईटला या 2 सेल अशा सिलेक्ट करा, ह्या 2 सेल अशा ओढा खाली क्लिक करून आणि मर्ज ॲक्रोसला क्लिक करा, बस एवढं करायचं। मर्ज ॲक्रोस करायचंय, बाजूला क्लिक, उत्तर सबमिट करायचं। दिलेल्या वर्कशीट मध्ये 3 नंबरची सीट सिलेक्ट करायची आहे। ही 3 नंबरची सीट आहे, यावरती क्लिक करायची। 3 नंबरची सीट्स अशी 10 नंबरची आडी ओळ अशी सिलेक्ट करायची, 10 नंबरला जाऊन क्लिक करायचंय। इन्सर्ट बटनावरती
3 वेळेस क्लिक करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचं. विद्यमान एक्सेलच्या वर्कबुकची डिटेल पाहण्यासाठी फाईल टॅबवर जायचंय, इन्फो बटनावर क्लिक करायचंय. फाईलला जायचंय तुम्हाला, इन्फो बटनावर क्लिक करायचंय, त्यावर क्लिक करून बघायचंय तुम्हाला, प्रॉपर्टी चेक करायची असं आपण त्याला म्हणतोय. बस सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. एक्सेल मध्ये वर्कबुक तयार करण्यासाठी दिलेले एक्सेल वर्कबुक ओपन करा, त्यानंतर फाईल टॅबवर जा, न्यू ऑप्शनवर सिलेक्ट करा. आता वर्कबुक टेम्पलेट घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण टेम्पलेट घेतलेलं आहे, तसं आता इथे टेम्पलेट आपण घेतोय. हॉलिडे बजेट प्लॅनरला मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो, कंट्रोल-C तुम्हाला वापरायचं आहे आणि या ठिकाणी न्यूला जायचंय, टेम्पलेटला क्लिक करायचंय, सर्च बटनावर क्लिक करायचंय, टेम्पलेट सर्च होईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला क्रिएट बटनावर क्लिक करायचंय. नेक्स्ट सबमिट करायचंय. एका एक्सेलच्या वर्कबुक म्हणून दुसऱ्या वर्कबुक मध्ये तुम्हाला डेटा कॉपी करायचा आहे. अत्यंत सोपी प्रोसेस आहे. एकच्या वरती येऊन क्लिक करायचं, असं या ठिकाणी क्लिक करायचंय तुम्हाला, कॉपी बटनावरती क्लिक करायचंय. कॉपी बटनावर क्लिक केल्यावर या प्लसच्या चिन्हावरती यायचं, तर खाली दिसतंय तुम्हाला, आणि पेस्ट बटनावरती क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय. अशा पद्धतीनं 18 नंबरच्या सेशन मधलं गाईड डू इट युअर सेल्फ आपण घेतलं. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. विद्यार्थी डेस्कटॉपवर पोस्टर डिझाईन करू इच्छितो, कोणते OS सर्वोत्तम आहे? लिनक्स. स्नेहा मोबाईलवरून प्रोजेक्ट पॉवर पॉईंट वापरू इच्छिते, काय मर्यादा होऊ शकते? ऑप्शन बी तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही पाहताय की ती कॉलसाठी अँड्रॉइड आणि टायपिंगसाठी विंडोज वापरते, हे काय दर्शवते या ठिकाणी? तर सी पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मोबाईल OS डेस्कटॉपवर इन्स्टॉल करता येत नाही, तर तुम्हाला या ठिकाणी सी पर्यायच निवडायचा आहे. रवीला ग्राफिक डिझाईन करायचे, माऊसला वापरायचं आहे, मोठ्या फाईल सेव्ह करायच्या आहेत, त्यांनी मोबाईलवर OS आणि डेस्कटॉप OS मध्ये काय निवडावं? तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 5 सीज निवडायचं आहे. वर्ग प्रकल्पासाठी संशोधन, टायपिंग आणि प्रेझेंटेशन तयार करायचे, फोन किंवा लॅपटॉप निवडायचा आहे, काय योग्य आहे त्या ठिकाणी? तर ऑप्शन बी तुम्हाला निवडायचा आहे. सोमकडे जुना PC आहे, त्याने पूर्ण डेस्कटॉप OS इन्स्टॉल करावा, लाईट व्हर्जन योग्य उपाय कोणता? तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा सीज पर्याय निवडायचा आहे. वर्गात टायपिंग टूल्स, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आणि प्रिंटर वापरायचे, कोणते OS योग्य आहे? तर या ठिकाणी आपल्याला सीज पर्याय निवडायचा आहे. रेखा 2 OS ची तुलना करते, एकात पूर्ण कंट्रोल मिळतो, दुसऱ्यात ॲप सेटिंग्स मर्यादित असतात, ती कोणती जोडपे तुलना त्या ठिकाणी करते? तर या ठिकाणी सुद्धा आपल्या ऑप्शन सीज निवडायचा आहे. शाळेचा संगणक विंडोज 10 आहे, आपोआप अपडेट होतो, काय फायदा आहे त्याचा? तर यासाठी सुद्धा आपल्याला ऑप्शन सीज निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 18 नंबरचं सेशन समजून घेतले. परत पुन्हा भेटू आपण 19 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू.